जयति जयति जय आदि शक्ति जय काली कपर्दनी, जय मधुकैठव छलनी देवी जय महिष मर्दनी, जय चामुंडी जय चंडी मुंड भंडासुर खंडनी, जय सुरत्ति जय रक्त बीज विड्डाल विहंडनी, जय जय निशुंभ शुंभ दलनी भनिभूषण जय जय धननी, सर्जा समर्थ शिवराज कहे देहि विजय दे जग जननी, देहि विजय दे जग जननी. कोणाचे हे शब्द? हे शब्द आहेत कविराज भूषण यांचे. उत्तर भारतातला एक कवी, आजच्या उत्तर प्रदेशातला एक कवी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यात येतो आणि अद्भुत कविता शिवाजी महाराजांवर रचतो. एक कविता आता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन करताना हा कवी बोलतोय, हे शिवाजी राजा तू कोण आहेस? इंद्रजिमी जंभपर बाढ़ स्वंभ पर, रावण सदंभ पर रघुकुल राज है, पवन भरी बाह पर शंभुरति नाह पर, जो सहस्त्र बाह पर राम द्विजराज है, दावा द्रुमदंड पर चीतामृग झुंड पर, भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेजतम अंश पर, जसा अंधारावर तेज म्हणजे प्रकाश आक्रमण करतो, कान्हजिमी कंस पर, कंसाच्या छातीवर बसून कान्हा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या मुठ्ठीने त्याची छाती फोडतोय, त्याचप्रमाणे हे शिवाजी राजा या सर्व सुलतानांवर, या म्लेच्छ सुलतानांवर तू एखाद्या सिंहासारखा तुटून पडतोयस. तेजतम अंश पर, कान्हजिमी कंस पर, त्यो म्लेच्छ वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. अशा जबरदस्त कविता लिहितोय. सक्रजिमी सैल पर, अर्कतम फैल पर, विघ्नन की रैल पर लंबोदर देखिए, राम दशकंध पर, दशकंध म्हणजे रावण, राम दशकंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, कुंभज बिसेखिए, हर जो अनंग पर, गरुड जो भुजंग पर, कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए. कौरवांच्या अंगावर पार्थ म्हणजे अर्जुन जणू काही आपल्या बाणांचा वर्षाव करतोय. कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए, बाज जो विहंग पर, सिंह जो मतंग पर, म्लेच्छ चतुरंग पर, शिवराज देखिए, शिवराज देखिए. अशा अजरामर अद्भुत कविता ज्या कविराज भूषणांनी आपल्या शिवाजी महाराजांवर लिहिल्या. कुठे शिवाजी महाराज, एक महाराष्ट्रातला माणूस, कुठे कविराज भूषण, एक उत्तर भारतीय, पण त्याच्यापर्यंत शिवाजी राजांची कीर्ती पोहोचली. ती तर पहिली पोहोचली होती. अफजल खानाचा महाराजांनी केलेला जबरदस्त वध असो, की सिद्धी जोहरच्या ऐन कचाट्यातून निसटलेले महाराज असो, पुढे शाहिस्ते खानावर घातलेला महाभयंकर छापा, सुरतेची केलेली दणदणीत लूट आणि पाताळ यंत्री औरंगजेब, ज्याच्यापासून त्याचा बाप नाही सुटला, ज्याच्यापासून औरंगजेबाचे 3 सख्खे भाऊ नाही सुटले, त्या तिघांची कत्तल करणारा, त्यांचे खून पाडणारा, स्वतःच्या राज्यारोहणाच्या वेळेस आपल्या 36 नातेवाईकांचे खून करणारा औरंगजेब, याच्या तावडीत शिवाजीराजे सापडतात आहे. अर्थ सुस्पष्ट होता, शिवाजीराजे जिवंत वाचत नाही. त्या औरंगजेबाच्या तावडीतूनही जे शिवाजीराजे बाहेर पडले, हा माणूस काहीतरी विलक्षण आहे हे जाणवलं या एका उत्तर भारतीय कवीला. आणि तो महाकवी होता, त्याची प्रतिभा महाकवीची होती, त्याचे शब्द महाकवीच्या तोडीचे होते. ही व्यक्ती उत्तर भारतातून निघाली आणि त्यांनी थेट स्वराज्यात पाऊल ठेवलं. शिवाजी महाराजांचा हा सगळा पराक्रम पाहिला, महाराजांचं ते देदीप्यमान चरित्र पाहिलं, राजांची सुखी समृद्ध प्रजा पाहिली आणि तो अभिभूत होऊन गेला. आजच्या उत्तर भारतामधलं तिकमापूर म्हणजे त्यावेळेस त्रिविक्रमपूर या गावाहून आलेला हा कविराज भूषण. पण याला ही पदवी कोणी दिली? कविराज भूषण ही पदवी कोणी दिली हे स्वतः कविभूषण लिहून ठेवतात. कुलसुलंक चितकूटपती साहसशील समुद्र, कविभूषण पदवी दई हृदय राम सुत रुद्र. की सोळंक्यांचं जे चित्रकूटातलं घराणं होतं त्यांनी मला ही पदवी दिलेली आहे असं कवी भूषणांनी स्वतः सांगून ठेवलेलं आहे. हा कवी भूषण उत्तर भारतामध्ये सुलतानांचे जे भयानक आक्रमण होत होते हे आपल्या डोळ्यांनी पाहत होता, कारण त्याचा जन्म तिथला आहे. उभं आयुष्य त्यांनी हे अत्याचार पाहिलेले होते. आपण आपल्या शिवभारताच्या पहिल्या अध्यायामध्ये जे सुलतानी आक्रमणाची भयानक वर्णन केली होती, की ज्यांनी माणसाचं शहारे उभे राहतात माणसाच्या अंगावर ऐकताना, असे भयानक आक्रमण जेव्हा सुरू होते तेव्हा हा कवी भूषण हादरून गेलेला होता. त्या काळाचं वर्णन सुद्धा यांनी लिहून ठेवलंय. त्या भयानक परिस्थितीचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणतात, देवल गिरावत आहे फिरावत आहे निशान अली, ऐसे समय रावे राणे सभी गए लपकी. देवळं पाडली जातात आहे, अलीचं निशाण फिरवलं जातात आहे. अशा वेळेस सगळे राजे रजवाडे जे आहेत हे पळून गेलेले आहेत. गौरी गणपती आप औरंग को देखत आप अपनी ही बारी आई मार गए डुबकी. अरे तुम्ही गौरी आणि गणपती, तुम्ही तर आमचं दुःख हरण करणाऱ्या देवता आहात, पण आज तुमच्यावर आक्रमण होत आहे तर तुम्ही स्वतः पाण्यामध्ये बुड्या मारून बसलेले. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की, सिद्ध पुरुष साधू संन्यासी ऋषी मुनी सज्जन वृंद आता दिसेनासे झालेले आहेत. अशी भयानक परिस्थिती आमच्या हिंदुस्थानावर येऊन ठेपली की काशी हो की कला गई, काशीची कळा गेली. मथुरा मस्जिद भई,
अशी भयानक परिस्थिती असताना शिवाजी राजांनी काय केलं हे कविराज भूषण शेवटच्या 6 शब्दात सांगून जातो मित्रांनो. हे शब्द या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. पण अशा भयानक परिस्थितीमध्ये कविराज भूषण उत्तर भारतात होता आणि तिथं कुठेतरी त्याला आशेचा किरण दिसत होता, तो शिवाजी महाराजांच्या रूपाने. आणि म्हणून राजांच्या या ओढीपायी तो तिकडचं सगळं सोडून थेट स्वराज्यात येऊन ठेपलेला होता. असा हा विलक्षण कवी आहे कविराज भूषण. महाराजांचं महत्व किती विभिन्न प्रकारांनी या कविराज भूषणांनी सांगून ठेवलेलं आहे, आश्चर्य वाटतं. कविराज भूषण म्हणतात की शिवाजी महाराजांची जी तलवार आहे ही दक्षिणेसाठी एखाद्या ढालीसारखी उभी आहे आणि दक्षिण भारतातल्या हिंदूंचं संरक्षण ही या उत्तर भारतातल्या तुर्कांपासून करते आहे. पण जे शब्द त्यांनी योजले आहेत हे दाहक आहेत. कविराज भूषण म्हणताय, पैज प्रतिपाल भूमि हार को अमाल चहु चक्क को हमाल भयो दंडक जहान को साहन को साल भयो ज्वार को जवाल भयो हार को कृपाल भयो हाथ के विधान को वीर रस ख्याल शिव राय भुव पाल तुव हाथ को विशाल भयो भूषण बखान को तेरो करवाल भयो दक्षिण की ढाल भयो हिंदुन को दीवार भयो काल तुर्कान को अंगावर रोमांच उभे राहावे असं हे वर्णन कविराज भूषणांनी लिहून ठेवलंय. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांची जी सेना आहे, आपल्याला माहिती आहे की आग्र्याहून राजे परत आले, महाराजांनी छोटा ब्रेक घेतलेला आहे. या 2-3 वर्षांच्या ब्रेकमध्ये महाराजांनी आपली सैन्य शक्ती, सामरिक शक्ती कैक पटींनी वाढवलेली होती. त्या सामरिक शक्तीचं, या नवीन सामरिक शक्तीचं वर्णन करताना कविराज भूषणांची लेखणी तर धमाल उडवून देते. कविराज भूषण म्हणतात की शिवाजी राजांचं प्रचंड मोठं पायदळ समोर उभं आहे, त्यांचं घोडदळ दोन्ही दिशांना फाकलेलं आहे, समोर त्यांचं गजदळ आहे, हत्तीदळ उभं आहे आणि समोर उंच 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 भगव्या झेंड्याचा हत्ती उभा आहे. ढोल ताशे नगाडे करणे मर्फे यांनी आसमंत कोंदून गेलेला आहे आणि हर 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 महादेव तुळजा भवानी की जय या रणगर्जनांनी दाही दिशा दुमदुमायला लागलेल्या आहेत. जेव्हा ही सेना निघते आहे तर यांच्या पायांमुळे यांच्यात जमिनीचा थरकाप उडायला लागलेला आहे. हत्ती म्हणजे गज, हत्ती जेव्हा एकमेकांवर आपटतात आहे तर गज नक्की ठायला पाहिलं. या हत्तींच्या आपटण्यामुळे आजूबाजूचे शैल म्हणजे पर्वत उसळले जातात आहे. याच्यामुळे धुळीचा लोळ उठलेला आहे आणि सूर्य आणि चंद्र एखाद्या लहान लहानशा ताऱ्यांप्रमाणे भासायला लागलेला आहे. आणि समुद्राची स्थिती काय वर्णावी, समुद्र तर पाऱ्यासारखा थरथरायला लागलेला आहे. अद्भुत, अचाट आणि अफलातून वर्ण आहे कविराज भूषणांची आणि त्यांनी वापरलेले शब्द तर त्याहूनही जबरदस्त आहेत. कविराज भूषण लिहिताय, सज चतुरंग वीर अंग में तुरंग धरी सरजा शिवाजी जंग जीतने चलत है भूषण भनद नाद बिहद नगाड़ा न के नदी नद मद गए बर्रान के रलत है आयला पहिला खायला पहिला खाला का में गैला गैला गजन की ठायला पहिला सैला उसलत है तारा सु तारा निधुनी धारा पे लगत जिमी धारा पर 12 वारा वारयो हलत है. अशी अचाट माणसाला थक्क करून सोडणारी वर्णन कविराज भूषण करतायत. असा हा कविभूषण केवळ शिवाजी महाराजांबद्दलच बोलतो असं नाही, वेळ पडल्यास तो औरंगजेबासारख्या शहंशाला चिमटे काढायला सुद्धा मागे पुढे वळून पाहत नाही. आपण आग्रा प्रकरणामध्ये पाहिलं, शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की असं काही होऊ शकतं, पण राजांनी हे अद्भुत करामत करून दाखवली. याच्यावर औरंगजेबाचा पाय खेचताना कविराज भूषणांनी अप्रतिम कविता लिहिली आहे. तो म्हणतोय, चारी चारी चौकी जहा चकता की चहू और सांझ और भोर लगी रही जिय लेवा की. चारी बाजूंनी औरंगजेबाच्या जीव घेण्या चौक्या बसलेल्या होत्या. सांज आणि भोर म्हणजे रात्रंदिवस पहारा सुरू होता. अशात सिवा गेला कसा. चारी चारी चौकी जहा चकता की चहू और सांझ और भोर लगी रही जिय लेवा की. कंधे धरी कावड़े चलो रे जब चावसे एक लिए एक जात जात चले देवा की. भैंस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो और करे भेस जब साथ चले मेवा की. पंछी हो की पावन हो की गुटका की गौन हो की देखो कौन भाती गयो करामत सिवा की. शिवाजी राजेंनी काय करामत केली. तो वाऱ्यांसारखा अदृश्य झाला की गायब झाला की जमिनी खालून अदृश्य होऊन गेला की तो भोई बनून पळाला की पालखीमध्ये म्हणजे डोलीमध्ये बसून पळाला, पेटाऱ्यांमध्ये बसून पळाला. हे इतिहासालाही ठाऊक नाही. पण औरंगजेबा तुझ्या चौक्यात तिथे बसल्या असताना तुला कसं ते कळलं नाही असं औरंगजेबाला चिमटा घ्यायला कविराज भूषण मागे पुढे पाहत नाही. एवढंच नव्हे, त्यांनी औरंगजेबाला अजून एक कविता लिहिली आहे. औरंगजेबाला म्हणतोय, तू कसा आहेस, तुझं चरित्र काय. तर किबले के ठौर बाप बादशाह शाहजहां ताको कैद किए मान मक्खे आगे लाई है. बड़ो भाई दारा हाको पकड़ी के मारी डार्यो मेहर ही नाही माको मानो सगा भाई है. बंधु तो मुराद बख्श बादीचू करीबे को बीचले कुरान खुदा की कसम खाई है. भूषण सुकवी कहे सुनो न औरंगजेब एक तो काम किन्हे तेऊ पातशाही पाई है.
कवी भूषण औरंगजेबाला म्हणतोय की तू कसा आहेस, तू स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये घातलंस हे तुझं कृत्य तर मक्केला आग लावण्यापेक्षाही भयानक आहे. तुझे सख्खे भाऊ, मोठा भाऊ दारा शिकव, तू याची हत्या घडवून आणली. लहान भाऊ मुराद बक्ष याला तू कुराणची खोटी शपथ घेऊन सांगितलंस आणि त्याचा विश्वासघात करून त्याचा मुर्दा पाडला. अरे तुझ्यासारखी लोक आज या पृथ्वी तलावर आहे म्हणून तर तुला अशा प्रकारे राज्य मिळवता आलं, नाही तर तू कधी राज्य मिळू शकला नसता. असं स्पष्ट आणि परखड काव्य त्यांनी औरंगजेबावर केलेलं आहे. इतकंच नव्हे, एक विलक्षण कविता त्यांनी इथं केलेली आपल्या लक्षात येते. ही कविता इतकी सुंदर आहे. इथं तो म्हणतोय की औरंगजेब, तुला घाबरून राजे रजवाडे पळून गेले असतील, काही नदी पार झाले असतील, काही जंगलात डोंगरात दऱ्यात पळून गेलेले असतील, पण एक लक्षात ठेव, हे दीर्घकाळ चालणारं नाहीये. कारण तुझ्या औरंगशाहीशी टक्कर देणारी एक शिवशाही जन्माला आलेली आहे. तो शहाजीचा पुत्र शिवाजी तुझ्या विरुद्ध लढायला उभा राहणार आहे. डंके नगाडे चौरे वाजवून तो तुझ्याशी लढणार आहे. का बरं? याचं एकच कारण आहे की सिंहाच्या पंजाचा फटकारा सहन करण्याची ताकद एका सिंहामध्ये असते. आणि लक्षात ठेव, गजराज म्हणजे हत्तीशी झुंज घेण्याचं सामर्थ्य दुसऱ्या एका गजराजामध्येच असतं. पण त्याचे शब्द इतके सुंदर आहे, एकूणच ही कविताच इतकी सुंदर आहे की कवी भूषण लिहित आहे, चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारियो चापी लई दिसी चक्का भूप दुरीन दरे दरी भूषण एक अनेक वारधि नक्का औरंग शाही को शाही के नंद लड़े शिव शाही बजाए के डंका सिंह की सिंह चपेट सहे गजराज सहे गजराज का धक्का. अशा विलक्षण कविता कविराज भूषण शिवाजी महाराजांवर लिहितोय. कविराज भूषणांची कल्पकता तर अत्यंत विलक्षण आहे. एक सुंदर छंद सापडतो कवी भूषणांचा, चढणे म्हणजे चढत. या शब्दाला घेऊन कवी भूषणांनी अफलातून कविता तयार केलेली आहे. पहा कवी भूषण काय म्हणतात ते, चढत तुरंग चतुरंग साची शिवराज चढत प्रताप दिन दिन आदि जंग में भूषण चढ़त मर हट्ट नके चित्त जाऊं खक खुली चढ़त है अरि नके अंग में भौसला के हाथ गड़ कोट है चढ़त अरि चोट है चढ़त एक मेरुगिरी श्रृंग में तुरकान गन व्योम जान है चढ़त बिनु मान है चढ़त बदरंग अवरंग में. काय म्हणतो कवी भूषण? तो लिहितोय, चढत तुरंग चतुरंग साजी शिवराज, शिवाजी महाराज घोड्यावर चढतायत तर त्यांचा पराक्रम दिवसेंदिवस चढता वाढताय. हे पाहून मराठ्यांच्या मनातला उत्साह देखील चढतोय म्हणजे वाढतोय. भोसल्यांच्या हातातल्या किल्ल्यांची संख्या सुद्धा वाढते म्हणजे चढते. हे बघून जी तुर्क लोक आहे ती तिकडे पर्वतांवर गिरीपर्वतांवर चढतात आहे म्हणजे पळून जातात आहे. शिवाजी महाराजांच्या लोकांनी केलेल्या हमल्यांमुळे तुर्क लोक ही विमानात बसून त्यांच्या जहन्नुम मध्ये चालली आहेत म्हणजे परत चढतायत. आणि हे सगळं पाहून इकडे औरंगजेबाचं ब्लड प्रेशर सुद्धा चढताय म्हणजे औरंगजेबाचं टेन्शन वाढतंय. इतका सुंदर छंद आहे. चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज चढ़त प्रताप दिन दिन आति जंग में भूषण चढ़त मर हट्ट नके चित्त जाऊं खक खुली चढ़त है अरि नके अंग में भौसला के हाथ गढ़ कोट है चढ़त अरि चोट है चढ़त एक मेरुगिरी श्रृंग में तुरकान गन व्योम जान है चढ़त बिनु बान है चढ़त बदरंग अवरंग में. अफलातून छंद कविराज भूषणांनी इथे लिहिलेला आपल्याला दिसतो. याच्यासोबतच कवी भूषणांनी औरंगजेबाच्या विभिन्न सरदारांना वेगवेगळ्या फुलांच्या उपमा दिलेल्या आहेत. काय सुंदर कल्पना आहे, तुम्ही विचार करा. कूर्म कमल कम धूज है कदंब फूल गौर है गुलाबराना केतकी बिराज है पांडरी पवार जूही सोहत है चंदावत बकुल बुंदेले अरु हाड़ा हंसराज है भूषण भनत मुच कुंद बड़ गुजर है बसंत बघेले सब कुसुम समाज है सब ही को रस लेके बैठी न सकत है अली नौरंगजेब चंपा शिवराज है. वेगवेगळे सरदार जे आहेत, मग पौंड्रीच्या पवार कोण आहे तर पौंड्रीच्या फुलासारखे आहे, चंदावत कोणासारखे आहे, बघेल कोणासारखे आहे, असे वेगवेगळ्या फुलांची उपमा दिली आहे. मिर्झाराजे जयसिंगांचा जो वंश आहे कछवाह वंश हे कूर्म कमल म्हणजे कमळाच्या फुलांसारखे आहे. अशा उपमा देऊन कवी भूषण म्हणतात अली औरंगजेब. औरंगजेब कोण आहे? हा एक भुंगा, एक भ्रमर आहे. तो या सगळ्या लोकांवर बसून मध गोळा करतो म्हणजे काय, तर हा यांच्या राज्यांमधून टॅक्सेस गोळा करतो. पण हा शिवाजी राजांच्या वाटेला जात नाही, जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण शिवाजीराजे कोण आहे? शिवाजीराजे चंपा शिवराज आहे, चंपक पुष्पासारखे आहे, त्याच्यामध्ये मधच नसतं. तर औरंगजेब त्यांच्या वाटेला जाईल तरी कसा? काय अद्भुत आणि अफलातून कल्पना असतील, आपण विचार करा.
श्लेष अलंकार वापरलेला आहे. एकाच वाक्याचे दोन वेगवेगळे अर्थ. ऊंचे घोर मंदर के अंदर रहनवारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहती है. कंदमूल भोग करी, कंदमूल भोग करी, तीन बेर खाती तेवे तीन बेर खाती है. भूषण शिथिलंग, भूखन शिथिलंग, विजन डुलाती तेवे विजन डुलाती है. हाय शिवराय पाप तेरे, नगन जडाती थेवे नगन जडाती है. शिवाजी महाराजांनी झोडपून काढलेल्या सरदारांच्या, मोगली सरदारांच्या बायकांची परिस्थिती कविराज भूषण सांगतात आहे. जे उंच उंच गोर प्रासादांमध्ये राहायचे, आज त्याला जंगलांमध्ये, सुदूर जंगलांमध्ये राहण्याची वेळ आलेली आहे. ज्यांच्या अंगावर अखंड जडजवाहीर असायचं, आज त्या उघड्या नागड्या फिरायला लागलेल्या आहेत. खाण्यासाठी ज्यांच्याकडे पंचपक्वान्न असायची, ज्या तीन तीन वेळा जेवायच्या, तीन बेर खातीत हे, आज त्या तीन बेर म्हणजे तीन बोरं वेचून खातात आहेत. आणि आजपर्यंत ज्यांच्यावर विजन म्हणजे पंखे डुलायचे, आज त्या विजनात म्हणजे अरण्यात फिरतायत. असे एका शब्दाचे दोन अर्थ योजून कविराज भूषणांनी अक्षरशः धमाल उडवून दिलेली. एक छंद तितका अप्रतिम है. प्रेतिनी पिशाचरु निशाचरी निशाचरी हो, मिली मिली आपस में गावत बदाई है. भैरव भूत प्रेत धरी भूतर भयंकर सी, जुत्त जुत्त जोकिनी जमाती जोरी आई है. किलकी कई कर कुतूहल करती, डिमक डिमक डमरू दिगंबर बजाई है. सिवा पूछे शिव से समाजू आजू कहा चली, काहू पे सिवा नरेश भ्रुकुटी चढाई है. ते जे एक शिल्प आपण पाहतो की जिथे शिवगण म्हणजे भूत प्रेत डाकिणी पिशाचिणी या निघालेल्या आहेत. कुठे निघालेल्या आहेत तर शंकर आज कुठेतरी हमला करणार आहेत. त्याच्यामुळे प्रेतांचा खच पडणार आहे. त्यामुळे आपल्याला पोटभर काहीतरी खायला मिळेल या आशेने हे भूतप्रेत म्हणजे शंकराचे भक्त त्यांच्या मागे निघालेले आहे. हे ऐतिहासिक घटना आणि ज्याला आपण म्हणतो भारतीय संस्कृतीतली उपमा आपल्याला माहिती आहे. पण त्याचा उपयोग करून आज कविराज भूषण म्हणतात आहे की पार्वती शंकराला विचारते, अहो तुम्ही तर इथे बसलेले आहेत, मग हे भूतप्रेत पिशाच आज कुठे निघालेले आहे. तर शंकर साक्षात शिवशंकर उत्तर देतात आहे, आज शिवाजी महाराज युद्धाला निघालेले आहेत, त्याच्यामुळे प्रेतांचा खच पडेल आणि माझ्या भक्तांना तिथे पार्टी मिळेल म्हणून हे सगळे लोक तिकडे निघतात आहे. अफाट वर्णन आहे, अफाट. आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशी विलक्षण प्रतिभा कविराज भूषणांची होती. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना तर कविराज भूषणांची लेखणी थांबतच नाही. एक नितांत सुंदर कविता कवी भूषण लिहितायत. मन कवी भूषण को शिव की भगती जीत्यो, शिव की भक्ति जीत्यो साधु जन सेवानी. साधु जन जीते या कठिन कली काल महावीर महावीर मही मेवानी. जगत में जीते महावीर महाराजन ते, बादशाह बावन हो पातशाह लेवानी. पातशाह बावनु दिल्ली के पातशाह जीती, पातशाह हिंदुपती पातशाह सेवानी. हे वर्णन करताना हिंदुपती पातशाह शिवाजी महाराज हा शब्द पहिल्यांदा कविराज भूषणांनी वापरलेला आहे. इतकं सुंदर वर्णन करत असताना शिवाजी राजांच्या गुणांची यादी सुद्धा कविराज भूषण देतोय. तो म्हणतोय, सुंदरता गुरुता प्रभुता भनी भूषण होत है आदर जामय. सज्जनता व दयालुता दीनता कोमलता झलके पर जामय. दान कृपान को करी बो अभय दानन की बर जामय. साहन सोरन टेक विवेक, इथे गुण एक शिवा सरजामय. एकट्या शिवाजी राजांमध्ये हे सगळे गुण आहेत असं कविराज भूषणांनी लिहून ठेवलेलं आहे. तो म्हणतो, एक कहे कल्पद्रुम है इमी पूरत है सबकी चित चाहे. एक कहे अवतार मनोज की यह तन में अति सुंदरता है. भूषण एक कहे मही इंद्रियो, राज विराजत बाढ़्यो महा है. एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह शिवा है. शिवाजी महाराज किती दानी आहेत याचं वर्णन तो करतोय की कोणी शिवाजी महाराजांना कल्पवृक्षाची उपमा देतं. त्यांची सुंदरता पाहून कोणी त्यांना मनोज म्हणतं. आणि हे करत असताना काही लोक शिवाजी महाराजांना रणांगणामध्ये तो नरसिंहासारखा रडतो असं वर्णन करतात. पण कविराज भूषण म्हणतायत की शिवाजी महाराज नरसिंहासारखे लढत नाही, तर शिवाजी महाराज अफजल खानाचं पोट फाडणारा नरसिंहच आहे. तेच स्वतः नरसिंह आहे. इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि हा कविराज भूषण, मी जसं म्हटलं, एक उत्तर भारतीय माणूस, त्याला का वाटावं की शिवाजी राजांबद्दल हे अप्रूप हे प्रेम त्याच्या मनात का जागृत व्हावं, याचं एकच कारण आहे मित्रांनो. त्या उत्तर भारतीय माणसाला सुद्धा कळत होतं की या देशामध्ये, या देशाच्या अस्मितेचं, आपल्या राष्ट्रीयत्वाचं, इथे धर्माची प्रतिष्ठापना करण्याचं काम आता अखिल हिंदुस्थानामध्ये फक्त एकच व्यक्ती करू शकते आणि त्या व्यक्तीचं नाव शिवाजी महाराज आहे. हा विश्वास असल्यामुळे तो आला, नाही तर तो आला नसता. इतरही राजे राजवाडे भारतामध्ये होतेच, पण तो का महाराजांकडे आला याचं उत्तर आपल्याला इथे सापडतं. आणि हे मी म्हणत नाहीये, हे कविराज भूषणांनीच लिहून ठेवलंय. ब्रह्म के आनन सैनिक से ते अत्यंत पुनीत तिहूर पानी. राम युधिष्ठिर के बल में बलमी की व्यास के संग सु.
भूषण यो कवि के कली रायन, रायन के गुण गायन सानी, पुण्य चरित्र शिवा सरजे सरनाय, पवित्र भई पुनि भानी. की त्या रामाचं चरित्र लिहिल्यामुळे जशी वाल्मिकींची वाणी पवित्र झाली, महाभारत लिहिल्यामुळे जसं व्यासांची वाणी पवित्र झाली, तसं या कलियुगातल्या राजा राजवाड्यांचं वर्णन केल्यामुळे माझी भाषा, माझी वाणी जी मलिन झाली होती, हे शिवाजी राजा तुझं वर्णन केल्यामुळे माझी वाणी परत शुद्ध झालेली आहे असं मानणारा हा माणूस आहे. विचार करा, ही साधी गोष्ट नाहीये. हा कविभूषण. आणि मी सुरुवातीला जो छंद म्हटलेला होता की निराश झालेला कवी, की देवळं पाडली जातात आणि सगळंच नष्ट होत आहे, मी म्हटलं होतं ते शेवटचे 6 शब्द मी शेवटी सांगेल. तो कवी भूषण लिहितो, देवल गिरावत है फिरावत है निशान अली, ऐसे समय रावे राने सभी गए लपकी, गौरी गणपति आप औरन को देखता, अपनी ही बारी आई मार गए डुबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई गई, रही बातें रब की, काशी हु की कला गई, मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. हे कविभूषणाने लिहून ठेवलेलं आहे. हे आज 21व्या शतकातल्या एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेने लिहिलेलं नाहीये. कविराज भूषण हा शिवाजी राजांच्या काळातला आहे, 350 वर्षापूर्वीचा आहे. त्याला दिसत होतं की या देशाचा धर्म, इथली संस्कृती, इथली मंदिरं, इथली सामाजिक व्यवस्था हे सगळंच उद्ध्वस्त करायला हे सगळे सुलतान टपून बसलेले आहे. हे त्याला कळलं म्हणून त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं. आपल्याला आजचा नाही, आपल्याला त्या काळाचा विचार करून कविभूषणांच्या काव्यांकडे बघावं लागेल. आणि आजचा आपला अंतिम छंद आणि अत्यंत नितांत सुंदर शिवाजी राजांच्या सगळ्या जीवित कार्याचं महत्व या कवीने 4 ओळींमध्ये लिहून सांगितलेलं आहे. तेवढा एक शेवटचा छंद मी आपल्या पुढे ठेवतो. काय म्हणतोय कविभूषण? शिवाजी राजांच्या चरित्राची इति कर्तव्यता कशामध्ये आहे? कविराज भूषण लिहून ठेवतायत. काय केलं महाराजांनी? वेद राखे विनित, पुराण प्रसिद्ध राख्यो. वेदांचं रक्षण केलं, पुराणांचं रक्षण केलं. वेद राखे विनित, पुराण प्रसिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रचना सुधीर में. जिभेवर रामनामाचं संरक्षण त्या कविराज भूषण लिहितोय शिवाजी राजांनी केलं. हिंदून की चोटी राखी, रोटी राखी है सिपाहन की, कंधे पे जनेऊ राख्यो, माला राखी कर्मे. हिंदूंची शिखा असो, चोटी असो, की सैनिकांची रोटी म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह असो, खांद्यावरचं जानवं असो किंवा हातातली जपमाळ असो, या सगळ्याचं रक्षण त्या काळामध्ये शिवाजी राजांनी केल्याचं तो म्हणतोय. मेडी राखी मुगल, मरोडी राखे पातशाह, बैरी पिसी राख्यो, वरदान राख्यो कर्मे. त्या काळातले सगळे बादशाह हे घाबरून बसलेले आहेत, दडपून बसलेले आहेत. आणि हातांमधल्या वरदानाचं रक्षण सुद्धा शिवाजी राजांनी केलंय. एवढंच नव्हे तर राज्यन की हद्द राखी, आपल्या राज्याचं संरक्षण, त्याच्या बाउंड्रीजचं संरक्षण शिवाजी महाराजांनी केलं. राज्यन की हद्द राखी, तेग बल शिवराय, हातामध्ये तलवार घेऊन केलेला आहे तुम्ही. आणि एवढंच नव्हे तर देव राखे देवल, स्वधर्म राख्यो घरमे. घरामध्ये देवांचं रक्षण हे शिवाजी राजांनी केलं. किती नितांत सुंदर काव्य लिहिलंय तुम्ही पहा. की वेद राखे विनित, पुराण प्रसिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रचना सुधीर में. हिंदून की चोटी राखी, रोटी राखी है सिपाहन की, कंधे पे जनेऊ राख्यो, माला राखी कर्मे. मेडी राखे मुगल, मरोड़ी राखे पातशाह, बैरी पिसी राख्यो, वरदान राख्यो कर्मे. राजन की हद राखी, तेग बल शिवराय, देव राखे देवल, स्वधर्म राख्यो धर्मे. असं कविराज भूषणांनी शिवाजी महाराजांचं वर्णन ठाई ठाई केलेलं आहे. किती कविता आहेत? 400 पेक्षा जास्त कविता आहेत. एक से बढ़कर एक आहे. अफलातून आहेत, रोमांच उभ्या करणाऱ्या कविता आहेत, राष्ट्रीयत्वाचं जागर निर्माण करणाऱ्या कविता आहेत. आपण सर्वांनी अशा कविता निश्चितपणे पाठ करून आपल्याकडच्या मुलांनाही शिकवाव्या. आपण स्वतः स्टुडंट्स असाल तर आवर्जून या कविता पाठ करून आपापल्या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये या मांडण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती आपल्या सर्वांना. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, आपल्या इतर मित्रमंडळींना आवर्जून शेअर करा. आणि आमचं चॅनल आवडलं असल्यास खाली सबस्क्राईबचं कॅप्शन दिलेलं आहे, ते क्लिक करा की जेणेकरून आमचे असे व्हिडिओज आपल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील. थँक्यू सो मच. धन्यवाद.